हॅलो, वेलकम बॅक इन अवर चॅनल. या चॅनलवर आपण शिकत आहोत इंग्लिश अतिशय सोप्या पद्धतीने. आपण जी काही आपल्या डेली कम्युनिकेशनची जी काही सेंटेन्सेस आहेत ती सेंटेन्सेस आपण इंग्लिशमध्ये बघणार आहोत आणि ती सेंटेन्सेस आपण डेलीच्या कम्युनिकेशनमध्ये ते इंग्लिशमध्ये यूज करणार आहोत. डेली जे काही आपण कम्युनिकेशन करतो त्यामध्ये ती सेंटेन्सेस आपण यूज करणार आहेत. अशी तुम्ही जेव्हा डेलीची प्रॅक्टिस कराल त्या पद्धतीने तुमची इंग्लिश जी काही आहे ती नक्की इम्प्रूव्ह होईल आणि जो काही इंग्लिश शिकण्याचा आपला जो काही प्रवास आहे, जी काही जर्नी आहे ती नक्कीच इझी होईल. तर आपण सेंटेन्सेस बघायला सुरुवात करूयात. पहिलं सेंटेन्स आहे हे काय आहे. हे काय आहे. आपण कुठे जातो तर आपण काहीतरी असं नवीन बघतो तर आपण काय म्हणतो त्यावेळेस हे काय आहे. तर तेव्हा काय आपण इंग्लिशमध्ये यूज करणार व्हॉट इज दिस. व्हॉट इज दिस. नेक्स्ट आहे सपोज आपली एखादी फ्रेंड थोडीशी अशी वीक वाटली तर आपण काय म्हणतो की तू आजारी आहेस का. सेम सेंटेन्स आपण इंग्लिशमध्ये कसं यूज करणार आर यू सिक. आर यू सिक. सिक म्हणजे आजारी. नेक्स्ट आहे त्याला आत घेऊन ये. तर त्यासाठी आपण काय यूज करणार ब्रिंग हिम इन. इन म्हणजे आत. ब्रिंग हिम इन. नेक्स्ट आहे आमच्यासोबत ये. त्यासाठी आपण काय यूज करणार कम विथ अस. आपल्याला कुठे जायचं असलं आणि आपण एखादं घरात लहान मुलं आहे त्याला आपण काय म्हणतो चल आमच्यासोबत ये. तर अशा वेळेस आपण काय म्हणणार कम विथ अस. कम विथ अस. पुढे आहे मी हलू शकत नाही. मी हलू शकत नाही. जर सपोज काही आपल्याला दुखापत झाली असेल तर अशा वेळेस आपण काय म्हणतो की मला जास्त लागलं आहे मी हलू शकत नाही. तर त्यासाठी आपण काय यूज करणार आय कांट मूव. आय कांट मूव. नेक्स्ट आहे मी समजू शकतो. जर एखाद्या ठिकाणी गेलो आणि काही असा प्रसंग आला तर आपण अशा वेळेस काय म्हणतो की समोरच्या व्यक्तीला की मी तुमची परिस्थिती समजू शकतो. तर त्यावेळेस आपण काय म्हणणार आय कॅन अंडरस्टँड. आय कॅन अंडरस्टँड. नेक्स्ट आहे खूप जास्त मोठे आहे. जर एखादं आपण शॉपिंगला गेलो आणि काही तिथे आपल्याला काही घ्यायचं आहे आणि जर ते जरा थोडंसं आपल्याला जास्त मोठं वाटलं तर आपण काय म्हणतो खूप जास्त मोठे आहे. त्यासाठी इंग्लिशमध्ये काय यूज करणार आपण इट्स टू बिग. इट्स टू बिग. टू कोणता आहे TOO. इट्स टू बिग. नेक्स्ट आहे थकले आहेत का. सपोज घरी कोणी आलं आपले आई आले वडील आले किंवा आपले हजबंड आले तर आपण काय म्हणतो त्यांना तुम्ही थकले आहेत का. तर अशा वेळेस इंग्लिशमध्ये काय यूज करणार आपण आर यू टायर्ड. आर यू टायर्ड. तर आपण ही जी सेंटेन्सेस आहे ही बघितली तर त्यासाठी काही कंपल्सरी आपण रूल्स फॉलो करणार आहोत. तर ती रूल्स अशी आहेत की ही जी सगळी सेंटेन्सेस आहे ती आपण नोटबुकमध्ये नोट डाऊन करायची. त्यानंतर ती सेंटेन्सेस 2-3 वेळा मोठ्याने वाचायची आणि ती जी सेंटेन्सेस आहे ती डेलीच्या प्रॅक्टिसमध्ये कम्युनिकेशनच्या प्रॅक्टिसमध्ये आपण यूज करायची आहे. अशा पद्धतीने आपला जो काही इंग्लिश शिकण्याचा जो काही प्रवास आहे तो नक्कीच आपण लवकरात लवकर पार करू. तुम्हाला हवं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉटही काढू शकता म्हणजे तुम्हाला नोटबुकमध्ये लिहिण्यासाठी इझी होईल. तर अशीच आपण नवीन सेंटेन्सेस नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इंग्लिश ही जी काही सेंटेन्सेस आहे ती नक्की यूज करा. टेक केअर. बाय.